बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. हॅलो हॅलो. अरे वा 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 रेवाताई, या या या. हा काय आज कुणीकडे वाट चुकलात? असं काय म्हणताय आबा? मग अगं तू आज मला किती दिवसांनी दिसतेस ठाऊक आहे का? काय तुमची एवढी कामं चाललेली असतात कोणास ठाऊक. अहो निवडणुकीची धांदल सुरू होते ना, त्यासाठी राजश्री भूषणराजे कंबर कसून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पहाटे पहाटे उठतो, निघून जातो. वाटे तुला कुठेतरी पिकअप करत असेल. नंतर तुमच्या मीटिंग्स, पार्टी ऑफिस, त्याच्या स्वतःच्या ऑफिसचं काहीतरी बारगळलेलं दिसतंय नाही काय? काही विचारायला सुद्धा तो भेटत नाही हल्ली मला. स्वतःच्या ऑफिसचं जरा लांबणीवर टाकलं त्याने. म्हणाले आधी लग्न कोंडाण्याचं, त्यापेक्षा स्वतःचं घर म्हणावा. तुला सिरियस व्हायला काय झालं एवढं? मी आपलं सहज बोललो. अगं मी इथे सिरियस व्हायची पाळी आली आहे. पत्ता तरी आहे का तुम्हाला? तुम्हाला बरं नाही आहे? नाही ग बाई, माझ्या तब्येतीला काही झालेलं नाहीये, पण या घरात एकट्यानं राहायचा कंटाळा आलाय मला. भूतासारखं वाटतं मला. वेळ लागायची पाळी येते. आता तू आलीस म्हणून बोलतोय तरी. हो अगं पण तू कशासाठी आली होतीस? फाईल घ्यायची होती. मग त्या घे. काय गप्पांच्या नादात त्या विसरून जाशील आणि नंतर बोलणी खाशील. घे. मिळालं का? हो. बरं निघू? अगं बैस का जाशील? कामं काय रोजचीच आहेत. अर्थात ही आपली माझी मतं झाली हो. मला कुठे काय काम धंदा आहे? हा पण अदनमधनं येत जा. मला अगदी तसं विसरल्यासारखं करू नकोस. आबा मी कधी विसरणं शक्य आहे का तुम्हाला? काही सांगता येत नाही पोरी. एकदा तुझं लग्न होऊन तू सासरी गेलीस की कोण कुठला आबा. लग्न झाल्यावर दूर जाईन असं वाटतं तुम्हाला आबा? कोणास ठाऊक. कदाचित दूर जाण्याऐवजी. काय ऐवजी काय? नाही काय नाही. अगं बोल ना, बोल. नको. जे व्हायचं ते होणारच आहे ना. उगाच कशाला बोला. ठीक आहे, पण सगळं तुझ्या मनासारखं होईल. माझा आशीर्वाद आहे तुला. माझा आशीर्वाद आहे तुला. काय रे दीडशाण्या, तू बाईंच्या घरी जाऊन बरंच काही बोलला म्हणे. हा काय समजतो काय तू स्वतःला? हो भोळे काका, हा बघा त्या बाईंना काही वाईट साईड सांगून आपली बदनामी करतोय. हे बघे पालव, तुला जर कामच करायचे असतील ना तर कर ना कामं. उगाच आमच्या तक्रारी कशाला करतो? जाऊ दे हो सुर्वे, जाऊ दे. हत्तीनं आपल्या चालीनं चालत राहावं. वाटेत कुत्री भुंकत असतात, त्याच्याकडे लक्ष देऊ नये. काय जगन? तू ना पुन्हा एकदा असं करून बघच. नाही नाही, तू पुन्हा एकदा असं करून बघच, मग बघतोस मी तुला. काय करशील रे तू? सांग ना सुर्वे, तू काय करशील? आणि मी खरं बोललो. जर त्याचा राग आला असेल ना तर मग थोडं रागावून स्वतःवर पड. म्हणजे काय होईल की तुझ्या हातनं जरा चांगलं काम तरी घडेल रे. बस झाला, बस झालं हे सगळं आता. आणि तक्रारीच करायच्या असतील ना तर आम्ही तुझ्या 1000 तक्रारी करू. काय हो भोळे? हो मग करा ना तक्रार. खुशाल तक्रार करा तुम्ही माझ्या विरुद्ध. आणि मला एक सांगा रे, तुम्ही काय कराल तक्रार माझ्या विरुद्ध? मी रोज वेळेवर कामावर येतो, माझं काम वेळेवर आणि चोख पूर्ण करतो, की माझं कुठलंही काम किंवा कुठलीही फाईल माझी पेंडिंग नसते? हो खरंच करा तक्रार. आणि अगदी लेखी करा, लेखी. म्हणजे काय होईल माहिती का सुर्वे, की ह्या तक्रारीने माझी 2 महिन्यात एकदम ट्रान्सफर होईल. ट्रान्सफर नाही, सॉरी, 2 महिन्यात माझी प्रमोशन होईल इथेच. आणि मग तुम्हा सगळ्यांना मी एकदम जंगी पार्टी देईन. आणि सुर्वे महाराज, मी तुमचं अभिनंदन करीन, तुमचे आभार मानीन. काय भोळे काका, हो की नाही?
हाथी चले अपनी चाल. आम्ही तसेच चालतो आणि चालणार. तुम्ही हत्ती घ्या. तुम्ही ना नसत्या भ्रमात राहू नका हो, आणि स्वतःला हत्ती बित्ती समजू नका अजिबात. काय वेळ का की हत्ती हा हळू चालतो ही गोष्ट खरी आहे, पण तो हळू चालतो पण त्याच्या एका पावलात 10 पावलाचं अंतर कापलं जातं हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हत्ती हा बुद्धिमान असतो म्हणे. ऐका सुर्वे, ऐका. नाही बघा भोळे काका, तुमची माफी मागतो मी, पण काय की चांगल्या कामात आणि चालत्या गाडीला ही तुमची खीळ घालायची सवय ना जरा सोडून द्या. हां अरे बास 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 पालव, मी तुम्हाला सांगतो हे समजा बरोबर आहे का? अरे आपल्या समजांना अख्खी जिंदगी इथे काढायची आहे. हे नवीन साहेब लोक काय दर 2-5 वर्षांनी येणार जाणार. आपलं तसं नाही. कुणा एकाच्या नादाला लागून आपण आपसामध्ये भांडणं बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो सुर्वे साहेब, तुम्ही जरा शांत राहा, शांत. मी शांतच आहे, पण याचं जर हे असंच चालू राहिलं ना तर काय खरं नाही त्याचं. तुम्हाला सांगून ठेवतोय मी शांतच आहे बरं का. हा शांत आहे. हा शांत आहे. भोळे साहेबांना विचारा, त्यांच्या आधीपासून मी इथं आहे. पण त्याचा इथं काय संबंध? फार जवळचा. आतापर्यंत 7 MD पाहिलेत मी. किती? 7. सगळे टेम्परवारी येतात जातात. आपल्या लोकांचं तसं नाही. आपण सगळे परमनंट आहोत. आणि परमनंट लोकांनी टेम्परवारी लोकांच्या नादाला लागणं हे कायद्यानं गुन्हा आहे असं तुकाराम महाराज सांगून गेलेले आहे. नाही, तुकाराम महाराज नसतील म्हणाले, असं जगन महाराज म्हणाले. अरे जगन महाराज काय तुकाराम महाराज काय समजा एकच आहे. पण हे बरोबर आहे का नाही? तेव्हा तुम्ही आता आपसात भांडायचं नाही. मी तुम्हा समजांसाठी चहा सांगून येतो. चहाच्या घोटावर सगळं गिळा. हऱ्या शेठ, या अक्षदा जोशीबाईला नमवायचं म्हणजे आपल्याला काहीतरी युक्ती करावी लागणार बघा. नाही म्हणजे आपण हऱ्या शेठ, अहो मी बोलतोय तुमच्याशी, का रागावला काय आमच्यावर? हे बघा राव, मी तुमच्या आणि त्या जोशीबाईच्या मध्ये आता काहीच बोलणार नाही ना, काही करणार सुद्धा. मी काय बोलायला गेलो तर तुम्ही माझ्यात मुस्काटच मारता. अहो मी कशा बाई मार खायचा? बरोबर, तुम्ही कशा बाई मार खायचा नाही, पण त्या दिवशी आमचं जरा चुकलंच. आमचं टाळकच फिरलं होतं हो त्या दिवशी. माफी मागतो आम्ही तुमची हऱ्या शेठ. हऱ्या शेठ, ह्यो बाळाराव तुमची माफी मागतोय, आता तरी राग सोडा. अहो हऱ्या शेठ तुमच्यावर रागून जाणार कुठे? पण तुम्ही त्या जोशीबाईचे फारच लाड करता. अहो द्या की चांगला दणकून दम येईल वटणीवर. नाही हऱ्या शेठ नाही, सरकारी माणसाला असं दमात घ्यायचं नसतंय. आपल्याच अंगाशी येतंय कधीतरी ते. त्या बाईला नमवायची एक नामी युक्ती सुचली मला. सांगू का तुम्हाला? सांगा ना, ऐकून तरी मी कुठे जाणार आहे. काय हऱ्या शेठ, जनावराला माणसाळवण्यात एक वेगळाच आनंद असतोय म्हणे. मग ते जनावर कोण बी असो, कुत्रा असो नाहीतर घोडा असो, सुरुवातीला चावल लाथा घालल, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय. त्याला प्रेमानं एक एक गोष्ट शिकवायची. त्याला आपल्या हळूहळू ताब्यात घ्यायचं असतंय. त्याला कळून द्यायचं असतंय की मी जर याचं ऐकलं तर ह्यो मला बक्षीस देईल, मी जर ह्याचं ऐकलं नाही तर ह्यो मला शिक्षा करील. मग हळूहळू ते जनावर आपल्याला मालक म्हणून स्वीकार करतंय. आपण त्याच्या समोर गेलो की शेपटी उडवतंय, नाचतंय, हिंदळतंय. तसंच या अक्षदा जोशीला मी दमात न घेता माणसाळवणार. जवळ ह्या जोशीबाईला मी माणसाळवत नाही तवर मला चैन नाही पडणार. तनु, असं कसं आहेस रे तू? आपल्या ओळखीला 8 वर्ष झाली, तरी अजूनही तू तसाच आहेस जसा आधी होतास. म्हणजे कसा? म्हणजे कन्फ्युज्ड, कायम गोंधळलेला. तुझं तुलाच कळत नाही तू काय बोलतोस ते. तू ना दरवेळी पुरे हे बघ जाई,
तू माझ्याहून वर्षा 1.5 वर्षांनी मोठी असलीस म्हणून जगातली सगळी अक्कल तुलाच आहे असं समजू नको. तेव्हा मी लहान होतो. मला उत्सुकता होती, कुतूहल वाटत होतं की माझे बाबा कोण असतील, कसे असतील, कुठे राहत असतील. काय चुकीचं वागत होतो मी? नाही, त्या परिस्थितीत तू जो तोडगा काढला होतास ना तोच बरोबर होता. घरातल्या भिंतीवर एक रिकामी फ्रेम लावली होतीस बाबांचा फोटो म्हणून. त्यावेळी तू म्हणे असं म्हणायचास की माझे बाबा कोण आहेत हे कळल्यावर मी त्या फ्रेममध्ये त्यांचा फोटो लावेन. जाई, त्यावेळी मी माझ्या मनाची घातलेली ती समजूत होती. माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं ते. मान्य आहे, पण तेच खूप छान होतं, खूप सुंदर होतं. ते करताना मला काय वाटलं असेल हे सांगून तुला काय होतं? का असं का वाटतं तुला की मला नाही समजणार? आई वडिलांपैकी एक जण नसणं किंवा ते आहेत नाही हेही माहीत नसणं म्हणजे काय असतं हे तुला समजेल? तनु, तू असं म्हणूच कसं शकतोस की मला नाही समजणार म्हणून? तनु, आई वडिलांचं असणं किंवा नसणं मला समजू शकत नाही. मला लहानपणापासून तेच जगत आले रे. तनु, मी आईला कायम फोटोतच बघत आले. आपली आई खूप छान असते ना, खूप प्रेमळ असते. आपल्याला खूप खूप जीव लावते, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते, आपल्यावर संस्कार करते, आपल्याला घडवते. या सगळ्या गोष्टींना मी लहानपणापासून ज्यांनी जशा दाखवल्या, म्हणजे नाटक, सिनेमा, सिरियल्समध्ये, तसंच समजत आले मी. तुला खरं सांगू तनु, आई हा शब्द उच्चारल्यानंतर माझ्या मनात नेमकी अशी कोणतीच भावना येत नाही रे. कारण मी कधी ते अनुभवलंच नाही ना. एखाद्या गोष्टीचं वर्णन ऐकणं, वाचणं आणि ते स्वतः अनुभवणं यात खूप फरक असतो ना. जाई, प्लीज रडू नको. जाई, 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 माझं चुकलं, मी मान्य करतो. बस जाई, मला तुला दुखवायचं नव्हतं का? जाई, प्लीज प्लीज रडू नकोस. तनु, तू खूप येडपट आहेस रे. तू ना एकदा काय तो निर्णय घेऊन टाक. स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गरगर फिरणाऱ्या मांजरासारखी अवस्था झाली तुझी. हे बघतो ना, तू खूप त्रास करून घेतोस रे स्वतःला. जाई, तू समजतेस तेवढं हे सरळ सोपं नाहीये. निदान माझ्या बाबतीत तरी ते नाहीये. का नाहीये? हे बघतो ना, मी तुला काही प्रश्न विचारते, त्याची तू सरळ उत्तर देणार आहेस? शैलेंद्र शिरोळे नावाचा एक माणूस तुला भेटला. हो. नंतर तुला असं कळलं की तेच तुझे बाबा आहेत. आणि त्यानंतर तुला हेही कळलं की त्यांचं लग्न
आपल्या आईशी न होता दुसऱ्याच एका बाईशी झाले. हो. आणि त्या दोघांनी मागचं सगळं विसरून त्यांच्या बायकोला घटस्फोट देऊन फक्त तुझ्यासाठी पुन्हा लग्न करण्यासाठी तुझी संमती मागितली. होय. मग तुला जर का ते दोघंही आवडत असतील तर तू सुद्धा बाकीचं सगळं विसरून हो म्हण, आणि आवडत नसतील तर नाही म्हण. तनु, या प्रॉब्लेम काय आहे? एवढ्या सगळ्या गोंधळ घालायची काय गरज आहे? तू अशी शांत कशी काय बसू शकतेस? रात्रीचे 10:30 वाजून गेलेत, अजून वर्षाचा पत्ता नाहीये, आणि ती नेमकी कुठे गेले हे तुला माहित नाहीये. बरं, मग मी काय करायला हवं? गेटवर जाऊन उभी राहू, तिची वाट बघत राहू? अरे, यापूर्वी पुष्कळ वेळा असं केलंय. तुझी वाट बघत उभी राहायचे मी गेटवर. काही उपयोग होत नाही रे त्याचा. उगा शेजारच्यांना विषय मिळतो चघळायला. ताई, माझ्यात आणि वर्षामध्ये काही फरक नाहीये. काय फरक आहे? हा, तेव्हा तू बेछूट वागायचास, आता ती वागते. हा, ती मुलगी आहे म्हणून तिची काळजी घे असं जर सांगणार असेल ना, तर तिच्या समोर सांगू नकोस. तुझ्या अंगावर धावून येईल. चारू वर्षा घरी फोन करतोस, कोणी उचलत नसेल फोन. बंटी, अरे मघापासून मी तेच करत होते. पण त्याचं काय आहे, आज तू खूप दिवसांनी घरी लवकर आलायस ना, त्यामुळे तुला हे सगळं विचित्र वाटतं. मला ते रोजच झालं. आज वर्षाला घरी येऊ देच, बघतोस तिला. हाय बंटी दादा, सरप्राईज. तू आणि इतक्या लवकर घरी, माझ्याही आधी. ए आई, मला जरा पाणी दे ना प्लीज. वर्षा, तुझं बंटी, काय रे बंटी दादा, काही प्रॉब्लेम? काय आईशी काय भांडण वगैरे झालं का तुझं? ए, असा का दिसतोयस? कम ऑन यार, तू आणि इतका शांत. आय जस्ट डोंट बिलीव्ह इट. वर्षा, माझ्याशी बाण. चल, बाण 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 बाण. शी, काय आहे आई, हे आपल्या घरात इतकी शांतता बघून ना मला असं वाटतंय, मला दोन शंका आहेत. एक तर तुमच्या दोघांपैकी कोणीतरी आजारी असलं पाहिजे किंवा कोणीतरी भयंकर संतापलेलं असलं पाहिजे. वर्षा, नसत्या शंका घेऊ नकोस. जेवणार आहेस तू? मी नाही जेवणार. तू जेवलीस? मी. दे ना, दे आता उत्तर दे तिला. बंटी, जरा शांतपणाने घे रे. शांतपणा घेऊन रे गुंडाळून. 2 कानफडात लाव तिच्या आणि विचार, 10:30 पर्यंत बाहेर कुठे होती ती? कमीच हे शुभ कार्य करू. अच्छा, म्हणजे प्रॉब्लेम हा आहे. तर बंटी दादा, मारझोड केव्हा करतात? जेव्हा समोरचा माणूस उत्तर देत नाही किंवा चुकीची काहीतरी उत्तर देतो तेव्हा. पण मी सांगतेय ना मी कुठे गेले होते, मग मारझोडीचा प्रश्नच येत नाही. बोल, कुठे गेली होतीस तू? सरांकडे, आय मीन चारूकडे. चारू? हा, तू त्यांना त्याच नावाने ओळखतोस ना, म्हणून सांगितलं चारूकडे. मी आज सरांकडे गेले होते. मी रोज सरांकडे जाते. आम्ही फिरतो, गप्पा मारतो. ते मला त्यांची गिटार ऐकवतात. सर गिटार खूप छान वाजवतात ना. वर्षा. बंटी, बंटी दादा, मी खरं तेच सांगते. मग खरं बोलल्याची शिक्षा मी का भोगायची? खरं बोलल्याची. पुन्हा माझ्याशी असं वागू नकोस प्लीज. आणि मी तुझा आदर करते याचा तू गैरफायदा घेऊ नकोस, समजलं? वर्षा. बंटी, अरे काय चाललंय तुझं? मोठ्या मुलीवर हात उगारणं शोधतं का तुला? आवर जरा स्वतःला. आई, हेच जरा समजावून सांग याला. जास्त बोलतेस हा तू? त्याला बोललीस ना म्हणून मारलं मी तुला, आणि मला बोलण्याची हिंमत होऊ नये त्याच्या आधीच मारलं मी तुला. सगळेजण काळजी घेतात त्यामुळे शेपारून चालली आहेस तू. चालती हो इथून,
निघून जा इथून.